बातमीपत्रात धावती नजर टाकूया काही अन्य महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत प्रावीण्य प्राप्त करून सुवर्ण पदके मिळविणाऱ्या पोलीस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सुवर्ण पदकाचे वितरण करण्यात आले। बुधवारी सांस्कृतिक भवनात हा शासकीय समारोह पार पडला। रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एसीबीच्या जवानांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपातील होते, परंतु या दुःखद घटनामुळे हा कार्यक्रम औपचारिकता निभावून घेण्यात आला होता। शहरातील इरविन चौक येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळी मावळा संघटनेची आरक्षणासंदर्भातील बैठक घेण्यात आली। कलम 340, 341, 342 नुसार या स्थळाचे आरक्षण वर्गीकरण करण्याच्या मुद्द्यावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करावं अनुशेषासह ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे। सोबतच भारतीय संविधानाचं योग्य पद्धतीनं पालन अंमलबजावणी भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे करताना दिसत नाहीत। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम 40, 340, 341 आणि 342 अशा 3 कलम आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या व्यक्तींसाठी दिलेले आहे। यांचा उद्धार सर्वांगीण विकास या माध्यमातून व्हावा याचा अपेक्षित आहे, परंतु विशिष्ट जातीच्या आरक्षणाचं लाभ घेताना आपल्याला दिसतो। त्यामुळं अत्यंत खालच्या स्तरावर असलेल्या अशिक्षित आणि संविधानाच्या अनेक अंमलबजावणी तरतुदींपासून दूर असलेल्या समाजांपर्यंत, जातींपर्यंत सुद्धा लाभ जावा यासाठी 340 कलमामध्ये अ, ब, क, ड, 341 कलमामध्ये अ, ब, क, ड, 342 कलमामध्ये अ, ब, क, ड आणि खुला वर्ग जो 50% आहे त्यामध्ये सुद्धा अ, ब, क, ड असं वर्गीकरण करून अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांना योग्य पद्धतीनं न्याय देण्याची तरतूद भारतीय संविधानाच्या आरक्षण प्रणालीचं पुनर्विलोकन करताना भारत सरकारनं, नियोजन आयोगानं आणि आरक्षण देणाऱ्या यंत्रणेनं करावी अशी मागणी अपेक्षित आहे। ही मागणी या ठिकाणी विविध संघटनांच्या आणि मावळा संघटनेच्या माध्यमातून ठरावाद्वारे मंजुरी घेऊन जिल्हाधिकारी महोदयांमार्फत पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाणार आणि सरकारच्या माध्यमातून सोडवणुकीच्या अपेक्षेची वाट आम्ही पाहत राहणार। तर या होत्या या बातमीपत्रातील घडामोडी। बातमीपत्र येथे एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदा बघूया ठळक बातम्या। अँटी करप्शन पथकावर काळाचा क्रूर घाला। अँटी करप्शन ब्युरोच्या वाहनाला अपघात होऊन 6 जवानांचा दुर्दैवी मृत्यू, 3 जवान जखमी। पोलिसांसह सगळ्यांनीच मृत जवानांना श्राश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली। आपला महाराष्ट्र झाला 53 वर्षांचा। शासकीय ध्वजारोहण व विभिन्न कार्यक्रमांनी साजरा झाला महाराष्ट्र दिन। शहरात राजरोसपणे सुरू आहे अवैध इन्स्टंट लॉटरीचा गोरखधंदा। गाडगेनगर पोलिसांनी केली कारवाई। सिटी न्यूजच्या सूचनेवरून झाली कारवाई। नियमबाह्य व अवैध गोरखधंद्याचाही झाला पर्दाफाश। मनपाच्या एलबीडी विभागाच्या बहुआयामी इमारतीची झाली पायाभरणी। 8 महिन्यात उभी होणार 4 मजली इमारत। पोलीस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना झाले सुवर्ण पदकांचे वितरण। शासकीय समारोह पार पडला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत। सिटी न्यूजचे तमाम दर्शक त्यांचे विचार आणि सूचना आमच्याकडे पाठवू शकता। आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570-326। तुम्ही आम्हाला फेसबुकवर जोडू शकता, ट्विटरवर जोडू शकता किंवा ईमेल पण करू शकता। आमचा वेबसाईट ॲड्रेस आहे www.citynews.net.in। सिटी न्यूजवर कार्यक्रम आणि बातम्यांची शृंखला अशी सुरू राहील। बघत राहा फक्त सिटी न्यूज। सिटी न्यूज, सजग समाजाचे दक्ष प्रहरी। जय हिंद, जय महाराष्ट्र।
इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ। India Bulls Home Loans,